आणि आपण तालिकेवरून शुक्रवारी असं सांगितलं होतं की 5 वाजता सोमवारी या प्रस्तावाला आपण सुरुवात करणार होतो। आज तुम्ही या ठिकाणी जी चर्चा घेतली आहे त्या मागण्यांवरची चर्चा ही आता जवळजवळ 7 वाजेपर्यंत तुम्ही चालवली। तुम्ही विरोधी पक्षाला बोलायला द्यायचं नसेल, आम्ही सकाळी 11 वाजून बसलोय शंभूराजे। प्रभू साहेब माझ्याकडून बघून बोला। पण तुम्ही असं माझ्याकडे बघून करा बोला की विरोधी पक्ष 293चा प्रस्ताव आम्ही पटलावरनं काढून टाकतो, विरोधी पक्षाला बोलण्याचा अधिकार नाही। तुम्ही चालवा 10 वाजेपर्यंत हाऊस। चला प्रभू साहेब 10 वाजेपर्यंत आपण चालवा। सभा हो का 1:43 पासून याच्यावरती पुरवण्या मागण्यावरती चर्चा चालू आहे आणि आता जवळजवळ त्यावेळेलाही सांगितलं होतं 6 वाजता 6 वाजेपर्यंत मंत्री महोदयांचं उत्तरही घ्यायचं होतं, परंतु सदस्यांच्या भावना लक्षात घेता जे आपण थोडासा वेळ वाढवला। आता वेळ वाढवून झालेला आहे, आपण आता आलाय प्रभू साहेब। ठाकूर साहेब 1 मिनिटात संपवा। अध्यक्ष महाराज संधी दिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे। अध्यक्ष महाराज, माझ्या भागामध्ये कृषी मंत्री महोदय हॅलो सदस्यांचा आम्ही पूर्ण मान सन्मान सत्ताधारी पक्षाला आहे। त्यांनी चर्चा, आता तो अध्यक्षांचा अधिकार आहे। थोडे 2-3 सदस्य बोलायचे राहिले होते, सन्मान्य नवीन सदस्य बरेचसे होते, त्यांचा आग्रह होता, मान्य अध्यक्षांनी त्यांना संधी दिली। पण 293चा प्रस्ताव सुरू केल्यानंतर आमची सरकार म्हणून सुद्धा सभागृहाला विनंती, विशेषतः विरोधी बाकावरच्या सन्मान्य सदस्यांना बोलून जायचं नाही निघून। मग त्यानंतर चर्चा पूर्ण होईपर्यंत मंत्री उत्तर देईपर्यंत थांबलं पाहिजे। काय सन्मान्य अध्यक्ष महाराज अनुभव आहे, आपण बोलता आणि बोलून या ठिकाणी निघून जाता, उत्तर देताना 20 सदस्य बोललेले असतात, 2 किंवा 3 सदस्य सभागृहामध्ये हजर असतात। आपण आता पुढे जाऊया। एवढी तरी मुभा असावी, जेवढे सदस्य हजर असतील त्यांचंच उत्तरामध्ये उल्लेख केला जाईल, बाकीच्यांचं उत्तर त्याला लेखी कळवलं जाईल। ठीक आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज नानाभाऊ आता जाऊया की पुढे। अध्यक्ष महाराज बर नानाभाऊ। अध्यक्ष महाराज मंत्री महोदय तर जागेवर नाही आहेत, ते जागा सोडली अध्यक्ष महाराज त्यांनी एक। आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी मगाशी अध्यक्ष महोदयांनी आपल्याला ज्या सूचना केल्या होत्या सभागृहाला, आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्ही सांगितलं नव्हतं की पुरवणी मागण्यावर पहिले चर्चा करा आणि मग आमचा दिलेला प्रस्ताव। अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की पुरवणी मागण्याच्या चर्चा 6 वाजेपर्यंत संपवू आणि 6च्या नंतर तुम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा होईल 6 वाजेपासून, अशा पद्धतीचं दिलं। आणि उत्तर उद्या सांगितलेलं आहे मंत्री महोदय, आज नाही आहे। चला उत्तर सांगितलं। चला मंत्री महोदय। हा मंत्री महोदय एक मिनिट। अध्यक्ष महोदय, माननीय माजी अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य नानाभाऊंचा आदर मी राखतो। मंत्र्यांसाठी आसनं पहिल्या 2 ओळींमधली राखीव आहेत, त्यामुळं काय मी मंत्री पदाच्या आसनावरनं दुसऱ्या आसनावर बसलो नाही, तरी सुद्धा आपला मान राखून मी जागेवर आलो, नंबर 1। आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज, परत मी सांगेन, उत्तर उद्या असू दे नाही तर आज असू दे, जे सन्मान्य सदस्य बोलले त्यांनी उत्तर ऐकायला सभागृहात थांबलं पाहिजे। नाही तर जे सभागृहात आहे त्यांचं उत्तर देऊ, बाकीच्याला लिखी कळू। चला ठाकूर साहेब बोला। अध्यक्ष महाराज, काटोल कृषी हॅलो चला ठाकूर साहेब बोला। काटोल कृषी विभागाच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी मंजुरी द्यावी अशी माझी विनंती आहे। दुसरं, काटोलला सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून 8 कोटी रुपयाचा प्रस्ताव माननीय कृषी मंत्री महोदयांकडे आलेला आहे, त्यालाही त्या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी। अध्यक्ष महोदय, पंजाबराव कृषी विद्यापीठाने काटोलला काय झाली सगळी उद्यान विद्या महाविद्यालयाची शिफारस केलेली आहे, त्याला मंत्रिमंडळासमोर मंजुरी देऊन त्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे। दुसरं महोदय, धन्यवाद। आपल्या इथे कृषी विभागाचा अध्यक्ष महाराज, आपण पंढरीचे भक्त आहात, मामा एक अध्यक्ष महोदय, मामा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, एक अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, एक मिनिटात मंत्री महोदय, मंत्री हा सन्मान्य अध्यक्ष महोदय, खूप खूप धन्यवाद। तोडसान साहेब। अध्यक्ष महोदय, मी सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे। त्या ठिकाणी या वर्षभरामध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी, मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली।
परंतु दुर्भाग्याने या ठिकाणी सांगावं असं अध्यक्ष महोदय की यवतमाळ जिल्हा हा पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्याचा लाभ देण्यात यावा अशी एक प्रमुख मागणी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी कर्ज दिल्या जात नाही. बँकेला लेखी स्वरूपाचं सूचना द्यावं. ज्या ठिकाणी सिबिल खराब असतं त्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी त्यांना आदेश करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, शेवटला 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय कृषी मंत्र्याला माझी मागणी आहे. 18-19 मध्ये माझ्या विधानसभामध्ये पांढरगड या ठिकाणी कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी मंजूर करण्याचा शब्द दिला होता. माननीय कृषी मंत्र्याला माझी विनंती वानखेडे आहे साहेब. की त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय मंजूर वानखेडे साहेब. करण्यासाठी मला आपल्या उत्तरात शब्द द्यावा. अशा 27 या प्रकारे वर्षाच्या पुरवणी वानखेडे मागणीवर चर्चा साहेब. करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. बाब क्रमांक 43 पान क्रमांक 29 कृषी विभाग. अध्यक्ष महोदय, पीक विम्याबाबत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. परंतु महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्याला पीक विमा दिला, पण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली. पेनगंगा नदीला महापूर आला, पूस नदीला नदीला पूर आला आणि दोन्ही नदीवरच्या तीरावरचं सगळं पीक वाहून गेलं. आज उत्पन्नात घट झाली, परंतु उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ असो, पुसद यवतमाळ जिल्हा असो, संपूर्ण यवतमाळ जिल्हा या पीक विम्यातून वगळलेला आहे. माझी विनंती आहे सरकारला, अतिशय शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यांना पीक विमा करावा एवढी मी सभागृहाला विनंती करतो. धन्यवाद. देवताळे साहेब.